झोपलाय भाई. असं वाटतंय ह्याला कोणीतरी जीव काढून घेऊन गेलाय. हा अशा प्रकारे झोपलाय. हा उठ ना मगापासून. अमेय 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 या अमेय फिरायला गावी आलो आपण. अमेय फिरायला जायचं होतं. उठ ना. अरे बघ तिथे पोरं क्रिकेट खेळायला बोलत आहेत. उठ तर चल. 5 मिनटं पक्का. 5 मिनिटाने परत उठव. तू थोड्या वेळाआधी माझ्या ब्लॉगमध्ये झोपलेलास ते माहिती आहे का तुला? आणि तू एकट्यापुरता उसाचा रस मागवलायस. मी तुझं तोंड बघायचं हां. मी तुझं तोंड बघायचं का? हा बोल फक्त. हा बोल बोल. हा ठीक आहे. मी बघतोय मी. याला पण द्या. पोटात दुखी. बच्चे लोक घ्यायचे हे दे. तर भाई आता आम्ही आलो आहे खाली गावात उसाचा रस प्यायला. तर इथे आम्ही आता उसाचा रस पिणार आणि मग त्यानंतर इथून खाली थोडं जाईन, जरा गावात फिरीन, आम्हाला दाखवेल गाव कसं आहे काय आहे. आणि मग काय नाही नको फक्त उसाचा रस घे बाजूला. आणि मग नाही नको आहे काका मला काय. आणि मग आता निघून पैसे दिलेत मला. काय बोलतो? किती दिलेत बोल? किती दिलेत? 100 रुपये. काय बोलतो? आता जग विकत घेशील 100 रुपये. 100 रुपयातले 15 गेले. 85 रुपये उरलेत माझ्याकडे आता. तर चला आता मस्त जरा फिरू, इकडे तिकडे टावाळगिरी करू आणि मग घरी जाऊ. आणि आज दुपारभर भाई आम्ही जे काय वन साईड झोपलोय. दादा तू एकटेच केले का काय? तुला नको मला पण हवं. बोल ना. मला पण एकदा सर. हां असं काय करतो तू? बोलला नाही माझ्याबद्दल. आता हा पितोय आणि मी बघतोय. चल बाय. इथे भेटल्या पुढे भेटू. इथे भेटल्या पुढे नका भेटू. इथे भेटल्या म्हटलं पुढे नका भेटू. पुढे कुठे भेटणार? मी तर तुमच्या मागे बसणार आहे. तर नमस्कार मित्रांनो. भाई आता आम्ही इथे असं एक शांत ठिकाणी बसायला आलेलो आणि असं मस्त इथे शांत बसलो. कमाल वाटते. काय गाड्यांचा आवाज नाही, पॅप्या पिपी पिपी काय नाही. जस्ट असं बघत बसायचं. दाखवतो तुम्हाला पुढचं. मस्त असं लोकेशन आहे ते. मस्त आम्ही गाडी भाई उभी केली अशी. कसं वाटते येऊन? स्वर्ग हे आई शपथ. कानात भुंगा गेला असता. तू पण त्याच्या कानात काय बोलतो? खरं की काय? आणि कान चावते. काय नाही भाई मस्त वाटलं. आज दिवसभर आम्ही ना दुपारी कुस्त्या होत्या वाटतं, कुस्ती बघायला जाणार होतो. काय माहीत का जेवलो आणि जे काय झोपलो आम्ही वन साईड. डायरेक्ट 5:30ला उठलो आहे भाई. 5:30ला उठलो आणि त्यानंतर मग इकडे तिकडे आता खाली गेलो. जेवलो पण किती वाजता? 12 वाजता. 12:30-1ला जेवला. 12:30ला जेवला आणि डायरेक्ट 5:30-6ला झोपून उठलो. मला तर काय ते काय बोलावं मला कळत आहे. मी जस्ट फक्त शांत बसलोय, उभा आहे आणि भाई सगळं तो काय बोलतो सीन बघतोय, सिनेरिओ बघतोय इथला की वेगवेगळे कलर शेड्स आहेत. त्या काय बोलतो आकाशाच्या वेगवेगळे कलर शेड आहेत ना, कमाल दिसत आहेत. भाई ढग भाई ते पुढे पुढे येत आहेत ढग पुढे पुढे येत आहेत. आता आम्ही बोलतोय त्याला प्यायचंय सूप. ही काय फॅन्टसी मला कळत नाही. जाईल तिथे अंडा राईस, फ्राईड राईस, सूप,
काय बोल चायनीजचं दुकान ओपन करायचं आहे तर मला जगभर असं टेस्टिंग करायची की कसं चालतं इकडे तिकडे. काय काय याला कुठला बाई चायनीजचा गाडा दिसला की लगेच असं असा खेचला होता मोठ्या 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 भाई बाकी काय? यायचं आपण चिकन थोडी ती ना भाई तुम्ही आहे ना तुम्ही उभं राहतो काय आता निघतो काय आता निघतो भाई आम्ही आता. फोटोग्राफर मित्र असल्याचे लय फायदे असतात मित्रांनो. आता चेहरा दिसत नाहीये पण माझा आवाज फक्त आहे का. आता आम्हाला बोललो की आम्ही भाई माझे जरा चांगले 2-4 फोटो काढ. तर आता तो पटकन फोटो काढतो. आता जरा 2-3 फोटो काढूया आणि मग भाई तुम्ही निघूया. तुम्हाला दिसतंय मित्रांनो हे किती कमाल लोकेशन वाटते. काहीतरी आता शूट केलं पाहिजे मला असं वाटतं. फोटो काढतो मग असं असं धरू ब्लॉग कॅमेरा असा धरू बघ काढ. आता मी काय सांगताय मी व्हिडिओत काय बोलतो की ही माझी आजी आहे. मग तू असं करायचं हां सेम असंच करायचं हाय करायचं. मग त्यानंतर मी तुला प्रश्न काय विचारणार आजी तू तुझं पूर्ण नाव सांग. तुझं नाव काय नाव काय सुशिला. पूर्ण पूर्ण नाव. सुशिला आमच्या आजोबाचं नाव घेत नाही का सुशिला गणपती वाघमारे. हां असं नाव सांगायचं. हे नाव सांगितलं हा त्यानंतर मग मी तुला विचारणार की तुझी आणि माझी अशी कोणती चांगली आठवण आहे का किंवा किंवा माझी आठवणीपेक्षा मी आधी विचारीन तुझी आणि पप्पांची म्हणजे कोणाची पप्पांची आणि तुझी लहानपणापासून आत्तापर्यंत अशी कुठली एक आठवण आहे का चांगली किंवा वाईट जी तुझ्या लक्षात आहे. कपडे धुवायला गेली होती. हां कपडे धुवायला गेल्याच्या नंतर तो खेळत खेळत गेला आणि तो विहिरीत पडला. त्याला इजाने वडून काढला. पप्पांना हा तो तेव्हा लहान होता तेव्हा 2 वर्षाचा बी नसला. हा ना. हा तेव्हा ती त्याला मग तेव्हा तुला काय वाटलेलं रडत होती की रडत होती. कुठली माणसं पळून चालली होती. म्हणजे ज्यांनी नेलं होतं का नाही ती घाबरली होती का हिरीत. अच्छा हा जे घेऊन गेलेले विहिरीकडे. हा गिरीकडची मग इजा तर म्हटला मी पळूनच जातो म्हटला. मग तू वाचवलं की कोणी वाचवलं. अरे गिजानं वाचवलं. हां हां हा त्यानं केसाला धरलं ना असं बाहेर काढला. काय बोलते हो तर असंच धरलं तिला केसच त्याला दिसली केसाला धरून उचलला. आता बॉडीनं केवढा होता तो झाड होता 2-3 वर्षाचा पण 4-5 वर्षाचा असल्यागत वाटत होता. आता तुला दुसरा प्रश्न विचारतो. हा आता मी तुझा 3 नंबरचा नातू बरोबर. हा आता 1 नंबर नातू कोण आहे राहुल. हा मग जेव्हा पहिल्यांदा तो झालेला तेव्हा तुला कसं वाटलेलं की पहिल्यांदा नातू झाला तेव्हा. लय आनंद वाटला. हा लय आनंद वाटला. की पहिला नातू झाला म्हणून. पहिला नातू झाला म्हणून. मग त्याचे लाड केलेले की नाही. केलेलं की तर लाड बिगत लाड करता कोण राहील का. काय काय केलेलं त्यावेळेस लाड म्हणजे काय केलेलं त्याला पाहिजे ते दिलेलं. हा आणि पाहिजे ते आपलं काय खाया पियाला काय आणि काय खेळणी बिळणी मागितली तर त्याला द्यायचं बाकी काय करतो. आणि मग दुसरा नातू झाला तेव्हा दुसरा नातू कोण असेल बरं सिद्धेश. हा मग तो झाला त्याचा तर लयच लाड झाला. काय बोलते. हा दुसरा नातू झाला म्हणून. आणि तिसरा मी झालो तेव्हा तुझा तर लयच झाला. काय काय लाड केला माझा. हा मी इकडेच गावाला होती. हा मग पाहिजे ते खायला काय पाहिजे ते खायला. पाहिजे ते खायला. पोरांनी पैसा काय ते आजोबानं साठवून ठेवला नाही हा पण पोरांनी खाया प्यायला घातलं. ते आहे. हा सुनांची बाजू बिजू घे जरा तिथे आमच्या काकी बसल्यात. हा. सुनांची बाजू घे जरा. सुना माझ्या चांगल्याच आहे ते 1 नंबर 1 नंबर आहे. फुल पसंत. हा हा हा, मग आवडीची सून कुठली थांब भांडच लावतो तुमच्या घरात. तुमच्या घरात भांडच लावतो. आवडीची सून कोणती आहे. आता 4 आहे त्या पण एकाचं नाव सांगितलं की तिसऱ्याला राग येणार. हा, पण मग समजूतदार नाहीत म्हणजे मग समजूतदार नाहीत तुमच्या सुना. हा? अरे काय करतोस तू. रेकॉर्ड केलं पूर्ण सगळं. फसवून केलं. आता तू मगाशी बोलली ना फसवून करायला पाहिजे होतं. अरे देवा कशाला केलं.
शेअर आणि सबस्क्राईब मित्रांनो. आज पुरता ब्लॉग हा एवढाच होता. बाकी पुढच्या ब्लॉगमध्ये आता भेटून बोलू आपण. धन्यवाद. भाई अशा प्रकारे फोटो काढलेत. बघू जरा फोटो बघू भाई. भाई फोटो देखो. आणि ही जी काय अमय मोठेने काशी केली आता थंबनेलला कसा वापरू मी